गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे विदर्भातले दौरे वाढलेत। 20 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्याचा दौरा केला। त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील 24 सप्टेंबरला विदर्भ दौऱ्यावर आले। येत्या 5 ऑक्टोबरला नरेंद्र मोदी पुन्हा एकदा विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत। ते वाशिम मधल्या पोहरादेवी इथं जाणार आहेत। आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे हे विदर्भातले दौरे पाहता भाजपनं विदर्भावर विशेष लक्ष दिल्याचं दिसतं। मंगळवारी अमित शहा यांनी विदर्भ जिंकण्याचा संकल्प केलाय। त्यांनी विदर्भात 62 पैकी किमान 45 जागा जिंकण्याचं टार्गेट दिलंय। तसंच काँग्रेसला रोखायचं असेल तर विदर्भ जिंकावा लागेल असं वक्तव्य देखील शहांनी केलं। त्यामुळे भाजप आणि काँग्रेससाठी विदर्भ हा प्रतिष्ठेचा विषय असेल असं बोललं जातंय। पण भाजपसाठी विदर्भ इतका महत्त्वाचा काय? विदर्भ जिंकला तर महाराष्ट्र जिंकता येतो का? इथली राजकीय आणि सामाजिक समीकरणं नेमकी कशी असतात? सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू। सगळ्यात आधी राज्याच्या राजकारणात विदर्भ महत्त्वाचा काय आहे ते बघूयात। महाराष्ट्राची विभागवार रचना पाहिली तर पश्चिम महाराष्ट्रात विधानसभेच्या सगळ्यात जास्त 70 जागा आहेत। त्या खालोखाल नंबर लागतो तो विदर्भाचा। इथं विधानसभेच्या एकूण 62 जागा आहेत। त्यामुळे राजकीयदृष्ट्या विदर्भाचं महत्त्व जास्त आहे। महाराष्ट्रात सत्ता हवी असेल तर पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ आपल्याकडे असावं असा प्रत्येक राजकीय पक्षांचा प्रयत्न असतो। पण गेल्या काही वर्षात पश्चिम महाराष्ट्रात प्रादेशिक पक्षांची ताकद वाढली आहे। त्यामुळे इथं सत्तेची आणि जागांची विभागणी होते। परिणामी पश्चिम महाराष्ट्र कोणत्याही एका राजकीय पक्षाकडे फारसा झुकत नाही। प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षात इथली सत्ता विभागली जाते। अशीच काहीशी स्थिती कोकण, मराठवाडा आणि मुंबईतल्या जागांबाबत सुद्धा दिसून येते। पण या सगळ्यात विदर्भ मात्र वेगळा ठरतो। विदर्भात आजही प्रादेशिक पक्षांना आपलं बस्तान मजबूतपणे बसवता आलेलं नाहीये। त्यामुळे इथली मुख्य फाईट राष्ट्रीय पक्षांमध्येच होत असते। आता लोकसभेला महाविकास आघाडीनं जे कमबॅक केलं यातही विदर्भाचा मोठा वाटा आहे। विदर्भातल्या 10 पैकी 7 जागा महाविकास आघाडीनं जिंकल्यात, ज्यात काँग्रेसच्या 5 जागा आहेत। लोकसभेचा परफॉर्मन्स पाहता विधानसभेला देखील अशी स्थिती राहू शकते असं बोललं जात आहे। विदर्भ हातून निसटला तर राज्य पातळीवर भाजप बॅकफुटला जाईल अशी भीती भाजपला आहे। त्यामुळे भाजप पुन्हा विदर्भावर आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करते। मराठा आरक्षणामुळे भाजप मराठवाड्यात आधीच बॅकफुटला गेलीये। त्यामुळे विदर्भ काबीज करण्याचा भाजपचा प्रयत्न दिसतोय। त्यानुसार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे इथे दौरे वाढल्याचं सांगितलं जातं। पण विदर्भ जिंकला तर महाराष्ट्र जिंकता येतो का याचं आतापर्यंतचं सूत्र कसं राहिलंय ते बघूयात। महाराष्ट्राच्या सत्तेचा मार्ग विदर्भातून जातो असं कायमच म्हटलं जातं। विदर्भात जेव्हा सत्ता पालट होते तेव्हाच राज्यातली सत्ता बदलते असं चित्र आहे। मागची अनेक वर्ष महाराष्ट्रावर काँग्रेसची सत्ता राहिली आहे। याचं कारण देखील विदर्भातली ताकद हेच सांगितलं जातं। विदर्भात सुरुवातीपासूनच काँग्रेस मजबूत राहिले। त्यामुळेच भाजपला किंवा इतर प्रादेशिक पक्षांना काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवता आलं नसल्याचं बोललं जातं। 1995 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रात बिगर काँग्रेसी सरकार आलं तेव्हा भाजप शिवसेनेनं विदर्भात काँग्रेसला टफ फाईट दिली होती। तेव्हा भाजपनं राज्यात एकूण 65 जागा जिंकल्या होत्या। यातल्या 22 जागा एकट्या विदर्भानं मिळवून दिल्या होत्या, तर शिवसेनेनं इथं 11 जागा जिंकल्या होत्या। विदर्भात युतीला मिळालेल्या या 33 जागांमुळेच महाराष्ट्रात सत्तांतर घडवण्यात यश आलं होतं असं बोललं जातं। आता 2014 मध्ये ज्यावेळी महाराष्ट्रात पुन्हा सत्तांतर घडलं तेव्हा देखील विदर्भातून आघाडीच्या सत्तेला सुरुंग लागला होता। 2014 मध्ये भाजपनं 122 जागा जिंकल्या होत्या। त्यातल्या तब्बल 44 जागा विदर्भातून भाजपच्या पारड्यात पडल्या होत्या। ज्या विदर्भाच्या जोरावर काँग्रेस नेहमी सत्तेत असायची त्या काँग्रेसला फक्त 10 जागा मिळवता आल्या। 2019ला मोदी लाटेत भाजप पुन्हा सत्तेवर येईल असा विश्वास होता। त्यानुसार भाजप शिवसेना युतीला बहुमत देखील मिळालं। पण भाजपला 2014च्या पीकवर राहता आलं नाही। 2014च्या तुलनेत 2019 मध्ये भाजपच्या 17 जागा कमी झाल्या। यात एकट्या विदर्भातनं भाजपनं 15 जागा गमावल्या। त्यामुळेच विदर्भात भाजपला मोठा धक्का बसला होता। 2019 मध्ये भाजपनं विदर्भातली 7 लाख मतं गमावली होती। आता लोकसभेत महाविकास आघाडीनं विदर्भात कमबॅक केलंय। आजपर्यंतचा ट्रेंड पाहिला तर राज्यात सत्तांतर घडू शकतं असा अंदाज लावला जातोय। आतापर्यंत 1995, 2014 किंवा 2019 प्रत्येक वेळी भाजपनं काँग्रेसचा विदर्भात रोखूनच सत्तेचा मार्ग मोकळा केला होता। आताही भाजपचा असाच प्रयत्न दिसतोय। त्यामुळेच कदाचित नागपूरच्या बैठकीत अमित शहांनी काँग्रेसला रोखायचं असेल तर विदर्भ जिंकावा लागेल असं वक्तव्य केलंय। त्यासाठी भाजपनं विदर्भात मिशन 45 ची घोषणाही केली आहे। बूथ कॅप्चर करून मतदान वाढवण्याचं टार्गेट भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना देण्यात आलंय। बूथची वर्गवारी करून प्रत्येक बूथवर किमान 10% मतदान वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्यात। तसेच उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बंडखोरी करू नये असा सज्जड दमही अमित शहा यांनी नेत्यांना दिल्याचं सांगितलं जातं। आता भाजपनं मिशन विदर्भ ऍक्टिव्ह केलं असलं तरी भाजप पुढे नेमक्या अडचणी काय आहेत ते बघूयात।
लोकसभेत विदर्भात भाजपला मोठा सेटबॅक बसलाय, त्यामुळे विधानसभेची परीक्षा भाजपसाठी कठीण असल्याचं सांगितलं जातं. लोकसभेला दलित मुस्लिम वोटर भाजपच्या अगेन्स्ट गेला होता. इथं काँग्रेसनं संविधान बदलाचं नरेटिव्ह स्ट्रॉंगपणे मांडलं होतं. त्यामुळे मोदींनी चंद्रपूर भंडारा गोंदियात सभा घेऊनही भाजपला जास्त फायदा झाला नसल्याचं सांगितलं जातं. विदर्भात कुणबी ही डॉमिनेटिंग कास्ट समजली जाते. यंदाच्या निवडणुकीत हाच कुणबी फॅक्टर भाजपच्या विरोधात गेल्याचं दिसतं. याशिवाय सध्या सोशल मीडियावर भाजपचे आमदार टेकचंद सावरकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये ते लाडकी बहीण योजनेवर भाष्य करताना दिसतायत. महिलांची मतं मिळावीत म्हणून भाजपनं लाडकी बहीण योजनेचा जुगाड केलाय असं वक्तव्य सावरकर यांनी केलंय. सावरकर हे कामठी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. हे ठिकाणही विदर्भातच येतं. त्यामुळे टेकचंद सावरकर यांच्या विधानाचा विदर्भात जास्त इम्पॅक्ट होण्याची शक्यता वर्तवली जाते. तसंच विदर्भातली निवडणूक ही भाजप आणि काँग्रेससाठी प्रतिष्ठेची असणार आहे, कारण राज्यातले भाजप आणि काँग्रेसचे महत्त्वाचे नेते हे विदर्भातूनच येतात. देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार असे महत्त्वाचे भाजप नेते विदर्भातले आहेत. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री नितीन राऊत, यशोमती ठाकूर या सुद्धा विदर्भातून येतात. त्यामुळे विदर्भातली निवडणूक दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची आहे, यात कोणतीही शंका नाही. लोकसभेचा डाव फिरवण्यात काँग्रेसला विदर्भात यश आलंय, पण विधानसभेला मिशन विदर्भ फत्ते करण्यासाठी दोन्ही पक्षांचा कस लागणार आहे असं बोललं जातं. आता विदर्भातली मुख्य लढत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी असली तरी इथं महायुती आणि महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचा रोल देखील महत्त्वाचा ठरणार आहे. विदर्भात शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाची फारशी ताकद नसली तरी इथं त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. 2014 आणि 2019 मध्ये विदर्भात भाजपला जे यश मिळालं होतं त्यात शिवसेनेचा आणि पर्यायानं उद्धव ठाकरे यांचा मोठा वाटा होता असं सांगितलं जातं. पण आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार दोघंही महाविकास आघाडीचा भाग आहेत. त्यामुळे साहजिकच याचा फायदा काँग्रेससह महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना होऊ शकतो. या व्यतिरिक्त प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी, बच्चू कडूंची प्रहार संघटना आणि रविकांत तुपकर यांचा फॅक्टर महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकतो. बच्चू कडू हे महायुतीचा भाग असतानाही ते भाजपवर सातत्यानं टीका करताना दिसतायत. विदर्भाच्या मिशन 45 वरून देखील त्यांनी टीका केली आहे. लोकसभेतही भाजपनं मिशन 45 ची घोषणा केली होती, पण ते लोकसभेत यशस्वी झाले नाही. हा महाराष्ट्र आहे, गुजरात नाही अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे. त्यामुळे लहान लहान पॉकेट्समध्ये ताकद राखून असलेल्या मित्रपक्षांचा फटका महाविकास आघाडी आणि महायुतीला बसू शकतो असं सांगितलं जात आहे. भाजपच्या मिशन विदर्भाबाबत तुम्हाला काय वाटतं? विदर्भात खांदेपालट होऊन महाराष्ट्रात सत्तांतर घडेल की विदर्भ जिंकून सत्ता टिकवण्यात महायुतीला यश येईल? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.